दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं शुक्रवारी गोरोज मुहूर्तावर SVCS प्रशालेच्या प्रांगणात 4 जोडप्यांचा सप्तपदीच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या। हजारो वऱ्हाडी मंडळी आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी इथं शुक्रवारी गोरोज मुहूर्तावर SVCS प्रशालेच्या प्रांगणात 4 जोडप्यांच्या सप्तपदीच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या। माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचायत समितीचे माजी सदस्य धनेश अचलारे मित्रमंडळाच्या वतीनं सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संयोजन समितीतर्फे वधूला मणिमंगळसूत्र, सौभाग्य अलंकार, शालू तसंच नवरदेवाला सफारी पोशाख, हळदीचे कपडे देण्यात आले। यावेळी वधूवरांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर मांडवात धार्मिक मंत्रोच्चारात मंगलमय अक्षता सोहळा पार पडला। यावेळी काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्यासह उपस्थित सर्व नागरिकांनी नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले। धनेश अचलारे हे गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे विवाह लावून देत आहेत। खरोखरच हा उपक्रम कौतुकास्पद आहे। अचलारे यांच्याकडून सामाजिक ऋण फेडण्याचं काम होत आहे, असे गौरवोद्गार काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांनी काढले। समाज आपला आहे, हे जे समाजचं कष्ट हे माझ्या घरचा कष्ट म्हणून जे दिनेश अचलारे त्यांनी सुद्धा म्हणजे कित्येक वर्षापासून त्यांनी काम करत आहे। त्यानिमित्ताने त्यांना काही परवा त्याचे थोडा नाराजगी झालेले आहे, तरी सुद्धा काही टेक्निकल अडचण आपल्याला माहिती झालं तरी सुद्धा आपण पुढे काम करत राहू। फक्त कर्मण्येव अधिकार असतो महाफलेषु कदाचन, म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याने जसं सांगितलं आहे आपण काम करत राहायचंय। ते द्यायचे नाही द्यायचे ते भगवंताच्या आतमध्ये आहे, आज नाही तर उद्या भरपूर देईल। त्यानिमित्ताने आपण काम करत राहावं एवढंच आपण सांगत आपल्या सर्व नववधूवरांना या शुभप्रसंगी त्यांना जरी वैयक्तिक जरी केलं तर इतका लोक पण इतका नेतागण सुद्धा येत नव्हतं। मुख्य म्हणलं तर जगद्गुरुजी लवकर भेटत नाही, म्हणजे कमीत कमी 3 महिना 2-3 महिन्याच्या अगोदर तुम्ही बुक केला तर भेटणं अवघड आहे। तरी आपण या निमित्ताने नववधूवर सुद्धा तुमच्या भाग्य म्हणून घ्यायचे आहे। प्रारंभी मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार विवाह सोहळ्याचे संयोजक धनेश अचलारे यांनी केलं। आतापर्यंत एकूण 277 जोडप्यांच्या रेशीम गाठी बांधण्यात आल्या आहेत। या विवाह सोहळ्याला राज्यसभेच्या खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील, जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, आनंद तानवडे, दिलीप शिंदे, बाळासाहेब वाघमारे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। आपण जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया। माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांच्या वरती त्यांची असलेली निष्ठा आणि प्रेम या सगळ्यांचं प्रतीक म्हणजे आजचा हा विवाह सोहळा मानावा लागेल। म्हेत्रे साहेबांनी आताच आम्हाला सांगितलं की त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त दरवर्षी हा विवाह सोहळा होत असतो। त्यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त चुकला, पण आजचा दिवस 1 मे हा म्हेत्रे साहेबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे। म्हणजे एका कार्यकर्त्याचं प्रेम जर खरं असलं तर कसा योगायोग जुळून येतो हे आपण या ठिकाणी बघितलंय। आज विवाहाबद्ध होत असलेल्या सर्व नवदाम्पत्यांना माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीनं आणि शिवसेनेचे संसदीय गटनेते आणि युवा खासदार माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वतीनं मी मनपूर्वक शुभेच्छा देते। एका बाजूला विवाहामध्ये खूप मोठा खर्च होत असताना, डामडौल होत असताना, मुलीच्या लग्नाच्यासाठी ज्यावेळेला आई वडिलांना खूप कर्जामध्ये जावं लागतं, या सगळ्या प्रश्नांवरचं जर कुठलं उत्तर असेल तर ते उत्तर हे सामुदायिक विवाह सोहळ्याचं आहे। आणि दरवर्षीच्या पद्धतीनं माननीय धनेशजी अचलारे हे इतक्या सुंदर पद्धतीने या विवाह सोहळ्याचं आयोजन करतात, त्यामुळे अनेक सर्वसामान्य कुटुंबातील कन्येच्या पित्यांना हा अत्यंत आधाराचा हात मिळालेला आहे। 8 एप्रिलला धनेश माझा वाढदिवसाचा औचित्य साधून सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजित करतो। आताच अमोल बापूने सांगितले की 278 जणांचं त्यांनी लग्न लावून दिलेलं आहे। एक चांगलं काम आहे, कारण माणूस हा समाजप्रिय प्राणी समाजाशिवाय राहू शकत नाही।
या समाजाने आपल्याला लहानाचं मोठे केले, अनंत संस्कार दिले, अनंत उपकार केले, अनंत सहकार्य केले, मदत केली. त्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो. त्याचं ऋण फार मोठं आहे, पण त्या ऋणातनं मुक्त तर होऊ शकत नाही. पण फुल व फुलाची पाकळी म्हणून त्या समाजाची सेवा करायला पाहिजे या भावनेने धने सत्कारे व त्यांचे सर्व सहकारी आज जवळजवळ सतत 14 वर्ष हा उपक्रम राबवत आहे. मित्र परिवाराच्या वतीनं 278 लोकांचा विवाह त्यांनी लावून दिला. सर्वश्रेष्ठ दान म्हटलं तर सांगितलं जातं की अन्नदान, रक्तदान, पण मला वाटतंय त्याच्यापेक्षाही महत्वाचं काम कोणतं दान असेल तर ते कन्यादान आहे. आणि धनेश असणारे मुलाची गोष्ट आहे. परमेश्वर ही संधी कुणालाही मिळत नसते. तुम्हाला माहित आहे, एखाद्या माणसाला आयुष्यभर कष्ट करून स्वतःच्या मुलीचं लग्न लावण्याकरता त्याची हयात जाते, पण आपल्या हातून आपल्या एवढ्या भगिनींचं लग्न लावण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली ही परमेश्वराचा आशीर्वाद आहे असं म्हणलं वावगं होणार नाही. खरं तर सामुदायिक विवाह सोहळे हे झाले पाहिजेत. मान्य श्री सीतारामजी म्हेत्रे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बोरामणी येथे सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आतापर्यंत आम्ही 273 लोकांचे लग्न लावून दिलेले आहे. यावर्षी या लग्न कार्यासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी काशीचे जगद्गुरू श्री श्री 1008 डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांच्या साथीन्यात हा विवाह सोहळा पार पाडण्यात आला. आणि वधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मान्य श्री सीतारामजी म्हेत्रे साहेब, राज्यसभेचे खासदार नूतन ज्योतिताई वाघमारे, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलजी बापू शिंदे, अमरजी पाटील, आनंदजी तानोडे, प्रथमेश भैया मैत्रे, तसे दिलीपभाऊ शिंदे, बाळासाहेबजी वाघमारे व बोरामणी गटातील सर्व नेते मंडळी, सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सदस्य व बोरामणी गटातील सर्व मित्रपरिवार यांच्या सहकार्याने व बोरामणीच्या ग्रामस्थ आमचे मित्रपरिवार यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळं हा लग्न सोहळा यशस्वी झालेला आहे.